नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 4 टक्स ब्लाऊज स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये याची कटिंग पाहिली होती. आज स्टिचिंग पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कुठलीही माहिती आणि टिप्स मिस होणार नाहीत. तर मी स्टिचिंग करायला सुरुवात करत आहे. बॅक साईडला जे टक्स मारून घेतले होते आणि त्या टक्सची जी मार्किंग आहे तिथे नॉचेस करून घेतलेले होते, त्यावरती मी बॅक टक्सची शिलाई करून घेत आहे. एकदम व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं. दोन्ही बाजूला मी टक्स मारून घेणार आहे. डबल शिलाई करून घ्यायची, कारण कधी कधी सिंगल शिलाई असली की बॅक टक्स उसवून जातो, त्यामुळे ब्लाऊज जो आहे तो लूज पडतो. डबल शिलाई करून घ्यायची कधी पण. थोडंसं मी क्रॉसमध्ये कट करणार आहे खालच्या साईडला, आणि बेल्टसाठी पट्टी तयार करून घेतली होती, ती पट्टी अटॅच करून घेणार आहे. एक्स्ट्रा पट्टी कापून घेऊन त्यावरती दाब टीप टाकून घेणार आहे. एकदम फिनिशिंगमध्ये येतं. तर अशा पद्धतीने बेल्ट लावायचा ब्लाऊजला बॅक साईडला. नंतर याला हात शिलाई करून घ्यायची. जर अशीच शिलाई ठेवली तर व्यवस्थित दिसणार नाही. मी क्रॉस कपड्यामध्ये पट्ट्या काढून घेत आहे. तर त्या पट्ट्या आपण गळ्याला हात शिलाईची पट्टी करून घेण्यासाठी लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी क्रॉसमध्ये कपडा ठेवून क्रॉस पट्ट्या कट करून घेतले आहेत. तर त्या छोट्या असल्यामुळे मी त्याला जॉईंट करून घेणार आहे. कमी कपड्यामध्ये क्रॉसमध्ये पट्ट्या कट करायचं जर असेल तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पट्ट्या कट करू शकता, ब्लाऊजला गोट किंवा हात शिलाईची पट्टी लावण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर मी कपडा अगोदर थोडासा जास्त ठेवला होता, मागचा गळा जो आहे तो, कारण नंतर जर जास्त कट झाला तर काही करू शकत नाही, त्यामुळे मी थोडासा जास्त ठेवला होता. योग्य मार्किंग करून ते मी कट करून घेत आहे. तर आता मी पट्टी लावून घेणार आहे हात शिलाईसाठी. जशा पद्धतीने गोट लावण्यासाठी पट्टी करतो तशाच पद्धतीने हात शिलाईसाठी पण पट्टी करायची. तर अनविजिबल नॉड लावून घेणार आहे. जी हात शिलाईची पट्टी आहे त्या पट्टीच्या खाली नॉड ठेवून शिलाई मारून घेतली आहे. जो आपण वरच्या साईडला नॉड लावतो पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर, तिथे एकदम शिलाई खूप जास्त दिसते. तर ही खूप छान ट्रिक आहे. आतल्या साईडला नॉडचा भाग जातो. तर दोन्ही साईडला मापाबरोबर घेऊन मी दोन्ही साईडला नॉड लावून घेत आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेत आहे. यावरती एक दाब टीप टाकून घेणार आहे. एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घेणार आहे गोल बाजूचा. व्यवस्थित दाब टीप टाकून घ्यायची आणि गोल भागामध्ये नॉचेस पण देऊन घ्यायचं, जेणेकरून तो भाग उलटा पडणार नाही. तर व्यवस्थित दाब टीप करून घेत आहे मी. तर तुम्ही बघू शकता नॉड कशा पद्धतीने बसलेले आहेत. वरचा जो भाग आहे नॉडचा फिटिंगचा तो दिसत नाही, पट्टीच्या खाली एकदम झाकून गेला आहे. एक्स्ट्राची वरून एक शिलाई मारून घेत आहे मी. त्या भागामध्ये आपण हात शिलाई करून ती मारलेली शिलाई उसवून घ्यायची, जेणेकरून गळा फिनिशिंगमध्ये दिसेल. एकदम व्यवस्थित नॉड फिटिंग झालेला आहे आणि मागचा भाग पण व्यवस्थित झाला आहे. मी क्रॉस पट्टी आणि टक्स मारून घेतले आहेत. टक्सचा जो व्हिडिओ आहे तो मी एक्स्ट्रा वेगळा शेअर करणार आहे.
आणि क्रॉस पट्टीचा पण व्हिडिओ मी एक्स्ट्रा शेअर करणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पण एकदम सविस्तर माहितीनुसार सांगणार आहे. तर मी हुक पट्टी लावून घेत आहे. जी पट्टी आपण बॅक साईडला बेल्टसाठी तयार केलेली होती ती एक्स्ट्रा उरली असल्यामुळे तीच पट्टी मी हुकसाठी लावून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हुक पट्टी लावून घेतली. त्यावरती एक दाबटीप टाकून घेतली आणि नंतर फोल्ड करून आणखीन एक शिलाई करून घेत आहे, जेणेकरून ते फिटिंगमध्ये बसेल. नंतर आयपट्टीसाठी पण मी कपडा काढून घेतलेला आहे. तो खालच्या साईडला थोडासा फोल्ड करून व्यवस्थित करून घ्यायचा. तुम्ही उलट्या बाजूला पण ठेवून फोल्ड करू शकता किंवा सरळ बाजूला पण ठेवून फोल्ड करू शकता आयपट्टी. तर अशा पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई करून घ्यायची. आणखीन एक वरून फिनिशिंगसाठी एक्स्ट्राची शिलाई देत आहे. तर एकदम व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे आयपट्टीची पण. तर अशाच पद्धतीने तुम्ही आयपट्टी आणि हुकपट्टी लावू शकता. याला पण मी क्रॉसमध्ये जो कपडा काढलेला होता त्या कपड्याच्या पट्ट्या लावून जॉईंट करून घेणार आहे. आणि जशी बॅक साईडला आपण हातशिलाईची पट्टी करून घेतली होती तसंच फ्रंट साईडला जो समोरचा भाग आहे तो पण मी तसाच पट्टीने स्टिच करून घेणार आहे, शिवून घेणार आहे. तर दोन्ही बाजूला व्यवस्थित पट्ट्या लावून घ्यायच्या हातशिलाईच्या आणि नंतर वरून दाबटीप टाकून घेणार आहे. तर ह्या ज्या पट्ट्या आहेत ते जॉईंट करून घेत आहे मी अगोदर. गळा व्यवस्थित दोन्ही बाजूला जो गळा आहे तो व्यवस्थित कट करून घेतला आहे अगोदर. तर तुम्ही बघू शकता मी गळ्याला पट्टी लावून घेत आहे. जसं मागच्या साईडच्या ह्याला आपण केलं होतं सेम तशाच पद्धतीने समोरच्या बाजूला पण करायचा. आणि जिथे आयपट्टी आहे त्या भागामध्ये हुक लावायची जी पट्टी आहे त्या भागामध्ये फोल्ड करून घेऊन शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा, व्यवस्थित गोलाई देऊन घ्यायची. अशाच पद्धतीने दोन्ही बाजूचा जो गळ्याचा भाग आहे त्याला मी पट्ट्या लावून व्यवस्थित पट्टी लावून फोल्डिंग करून घेत आहे आणि हातशिलाईसाठी तयार करून घेत आहे. नंतर मी जे बाहीचा जो कपडा आहे तर आपण जे जोड देणार होतो बाहीला तर तो कपडा मी जॉईंट करून घेत आहे व्यवस्थित. वरून एक दाबटीप टाकून घेत आहे. दोन्ही बाजूला तशाच पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे दोन्ही बाहीला पण. तर सरळ बाजूस घडी करून व्यवस्थित कट करून घेणार आहे. तर आपला जे ब्लाऊजची जी घडी आहे ती 8.5 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि दंडघेर जो आहे तो 6 इंच आणि 8 इंच असं 2 इंच ॲड करून 8 इंचावरती शिलाई मार्जिन ॲड करून मार्किंग करून घेतलेलं आहे. या दोन्ही डॉट्सला जॉईंट करून घेत आहे व्यवस्थित. एक्स्ट्राचा कपडा अगोदर कट करून घेणार आहे.
आणि नंतर समोरच्या भागाला गोलाई देऊन घेणार आहे. तर जेव्हा जर जोड द्यायचा असेल बाहीला तर गोलाई नंतरच द्यायची. तर 7.25 इंचावरती बाहीची उंची आहे, तिथे पण मी मार्क करून घेतलेला आहे आणि नॉचेस देऊन घेतलेले आहेत. तर बाही फिटिंग करायच्या अगोदर जे फिटिंगचे भाग जे आहेत मोंढ्यापासले तर ते एकदम लावून बघायचं. तर व्यवस्थित लावून बघितल्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. मी शोल्डर जॉईंट करून घेत आहे. शोल्डरला पण डबल शिलाई करून घ्यायची. तर अशा पद्धतीने शोल्डर पण जॉईंट करून घेत आहे आणि साईडला त्याला ओव्हरलॉक करून घेत आहे, जेणेकरून तिथली शिलाई जी आहे ती व्यवस्थित राहील आणि कपडा पण निसटणार नाही, धागे निघणार नाहीत कपड्यातून. तर व्यवस्थित बाही उलट्या बाजूला ठेवून घेतलेली आहे आणि नॉचेस दिलेला भाग जो आहे तो शोल्डरचा जो शिलाईचा भाग आहे त्यावरती ठेवून शिलाई करून घेत आहे, बाही जॉईंट करून घेत आहे. कधी पण नॉचेस दिलेला जो भाग आहे तो शोल्डर जॉईंट केलेल्या भागावर ठेवून जॉईंट करून घ्यायचं बाही, जेणेकरून बाही कमी जास्त होणार नाही. तर उलट्या बाजूला करून घेऊन अजून एकदा मी शिलाई करून घेत आहे. तर अशा पद्धतीने बाही फिटिंग करायची. त्यावरती आणखीन एक डबल शिलाई करून घेणार आहे. तर शोल्डरचा योग्य माप घेऊन मी शिलाई करून घेत आहे. दोन्ही बाजूचे बाही फिटिंग करून घेतलेले आहे आणि जसं मी स्क्रीनवर दाखवत आहे तशा पद्धतीने मी समोरच्या बाजूला फोल्डिंग करून शिलाई मारून घेतलेली आहे. ब्लाऊजचे दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून सरळ बाजूकडून एक शिलाई करून घेतली होती. तर फिटिंगसाठी मार्किंग करून घेत आहे. दंड घेर जो आहे तो 6 आणि बाहीच्या घडीचा जो भाग आहे तो 7.5 आहे. आणि अशा पद्धतीने खालच्या साईडला जे आपण अगोदर फिटिंगसाठी जे मार्जिन केलेली होती त्या रेषेला व्यवस्थित सरळ रेषेत जॉईंट करून घेतलेलं आहे. मी आता फिटिंग करून घेत आहे ब्लाऊजला. तर तुम्ही अशा पद्धतीने फिटिंगची शिलाई अगोदर करून घ्यायची आणि नंतर एक्स्ट्राच्या शिलाई करून घ्यायच्या. तर मी दोन्ही बाजूला मार्किंग करून फिटिंगची शिलाई अगोदर करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूला पण एक्स्ट्राची शिलाई करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करायची, जेणेकरून योग्य मापामध्ये ब्लाऊजची फिटिंग होते. तर बघू शकता तुम्ही मी 4 शिलाई एक्स्ट्रा करून घेतलेल्या आहेत आणि बाही जॉईंट केलेला आहे तिथे ओव्हरलॉकची शिलाई करून घेतलेली आहे, जेणेकरून धागे सुटणार नाहीत कपड्याचे तिथून. तर अशा पद्धतीने ब्लाऊजची शिलाई करून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी ब्लाऊज सरळ करून घेऊन व्यवस्थित ठेवून तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने 40 साईजचा 4 टक्स ब्लाऊज स्टिच करून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित पफ पण आलेले आहेत फ्रंट साईडला. तर मी अगोदर लेस लावून घेतलेली आहे. शोल्डर फिटिंग करायच्या अगोदर लेस लावून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग येईल. तर भेटूया नंतर नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. बाय बाय.